काबुलीवाला रवींद्रनाथांची गोष्ट आहे ही. कथेची नायिका एक छकुली. ती लहान असताना तिच्या बाबांकडे एक पठाण यायचा. छकुलीला काबूलचा सुका मेवा घेऊन यायचा. माझी लेक माझी अशीच वाट बघत असेल, मुलूक जाऊंगा और बिटिया को मिलूंगा. शेवटपर्यंत बिचाऱ्याची ही इच्छा काही पुरी होत नाही. 2 वर्षांपूर्वी सिक्कीम जवळ नथुला पासला गेलो होतो. इथे शहीद जवान बाबा हरभजन सिंग यांचं मंदिर आहे. बाहेर पडताना 2 जवानांकडे लोक बिस्लेरीच्या बाटल्या देत होते. आपल्या मनातली इच्छा बोलायची. एका बिस्लेरीची बाटल विकत घेऊन त्यावर नाव टाकायचं आणि मनी इच्छा धरून इथे अर्पण करायची. बाबा त्या नक्की पूर्ण करतात. लगेच एक बाटली घेऊन बाटलीवर नाव टाकलं आणि बाटली अर्पण केली. समोरच्या आर्मी कॅन्टीन मध्ये शिरलो. पोरी जगाला विसरून मॅगी ओरपत होत्या. शेजारी 3 जवान बसले होते. अचानक त्यातला एक सरदारजी उठला. माझ्या लेकीनं एक क्रीम बिस्किटांचा पुडा दिला. दोघींच्या कपाळाचा हलकेच पापा घेतला. मेरी बेटी इतनी सी ही है, 6 महीने बाद घर जाता तो एकदम से बड़ी हो जाती है. मनातल्या मनात त्याला कडक सॅल्यूट ठोकला. जड पावलांनी बाहेर आलो आणि पुन्हा धडाडा मंदिराच्या पायऱ्या चढलो. एक बिस्लरी नाव टाकून अर्पण केली. देवा, आता अजून काबुलीवाला नको. प्रत्येक बापाला त्याच्या लेकीजवळ ठेव. स्वतःसाठी न मागितलेलं हे माझं पहिलं मागणं बाबा नक्की पूर्ण करतील. धन्यवाद.